परमार्थ कसा करावा याचा जर विचार केला तर आपल्याला याचं उत्तर मिळणं हे थोडंसं सोपं होईल. कारण याचा खोलवर विचार करता परमार्थ कसा करावा तर त्यासाठी संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला मार्गदर्शक ठरतो. संत तुकाराम महाराज सांगतात की जर आपल्या मनामध्ये खरोखरच चांगला भाव असेल, चांगले प्रेम जर असेल, तर मात्र आपला परमार्थ हा खूप छान होतो. यासाठी ते अनेक दाखले देखील देतात आणि त्यांच्या दाखल्याप्रमाणे जर विचार केला तर परमार्थ करणं खरंच अवघड नाही. मग त्या परमार्थ करण्यासाठीची कोणती गरज असेल तर ती खरंच मनामध्ये असलेली श्रद्धा, भक्ती, भाव याच गोष्टी आहेत. जर याच गोष्टी मनामध्ये नसत्याल तर परमार्थ करणं खूप अवघड जाईल. कारण कोणतीही गोष्ट करताना तत्पूर्वी ती अगोदर मनामध्ये करावी लागते. जर आपण एखादी गोष्ट प्रत्यक्ष करण्यापूर्वी मनात जर केली तर ती गोष्ट कशी होईल किंवा चांगली होईल का नाही याचा अगोदरच आपल्याला ठाव ठिकाणा लागू शकतो. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात की चित्ती नाही ते जवळी असोनी काय, वत्स सांडी माय तेने न्याय. प्रीतीचा तो वायू गोड लागे मात, जरी जाय चित्त मिळून या. तुका म्हणे अवघे फिके भावाविन, मीठ नाही अन्न तेने न्यावे. ते काय म्हणतात की चित्ती नाही ते जवळी असोनी काय, म्हणजे काय की जर तुमच्या मनामध्येच नाही आहे एखादी गोष्ट आणि ती गोष्ट जर तुमच्या मनामध्ये चित्तामध्येच नसेल तर ती तुमच्या जवळ असून सुद्धा काही उपयोग नाही किंवा त्याचं महत्त्व तुम्हाला वाटत नाही. कारण त्या गोष्टीकडं, त्या विषयाकडं तुम्ही गेलेले नसतात किंवा झोकलेले नसतात आणि तुमचं प्रेम किंवा तुमच्या मनामध्ये त्या विषयाविषयीची भाव ही काहीच नसते. म्हणून अशा गोष्टी मनामध्ये असून देखील, जवळ जरी असून मनामध्ये नसतील तर त्याचा काहीच उपयोग नाही. तसाच परमार्थ असतो. जर तुमच्या मनामध्ये त्याची भक्तीच नसेल देवाची तर मग तुम्हाला खरंच काय करून उपयोग नाही, कारण ते तुम्ही तुमच्याकडून होणार सुद्धा नाही. त्यासाठी अगोदर तुमच्या मनामध्ये, चित्तामध्ये या सर्व भावना, या सर्व गोष्टी ह्या उतरवाव्या लागतील आणि तरच तुम्हाला यामधून चांगलं कसं जीवन जगायचं किंवा परमार्थ खरंच समृद्ध कसा करायचा हे लक्षात येईल. वत्स सांडी माय तेने न्याय, म्हणजेच काय त्यांनी पुढे उदाहरण काय देऊन सांगितलंय की ज्याप्रमाणे गाय आणि तिचं वासरू असतं, जसं जसं वासरू मोठं होतं तसं गाय त्याला दूर करू लागते. कारण त्याच्या आता गरजा संपल्या म्हणून ते गाय त्या वासराला दूर करून टाकते. त्याचप्रमाणे आपल्या देखील चित्तामध्ये गोष्ट नसतील तर आपण त्या गोष्टीच्या जवळ जाऊ शकत नाही आणि परमार्थ व्यवस्थित करू शकत नाही. प्रीतीचा तो वायू गोड लागे मात, जरी जाय चित्त मिळून या. जसं एकमेकांच्या दोन व्यक्ती असतील आणि त्यांच्या अंतरंगामध्ये खरंच जर एकमेकांविषयी प्रेम असेल, आपुलकी असेल, सद्भावना असतील तर त्या व्यक्ती जवळच असल्या पाहिजेत असं काही नाही. जरी त्या व्यक्ती एकमेकांपासून दूर असतील पण खरंच मनामध्ये एक आसक्ती असेल, ओढ असेल एकमेकाविषयीची, खरं मनामध्ये प्रेम असेल आणि त्या समोरच्या व्यक्तीचंही चांगलं कुठंतरी व्हावं आणि चांगल्या भावनेनं जर ते एकमेकांसोबत असतील तर ते दूर असून देखील एकमेकांच्या जवळ असतील. कारण तो प्रीतीचा जो धागा असतो, तो गोडवा असतो, तो त्यांना बांधून ठेवतो आणि ह्याच धाग्यावर, ह्याच प्रेमापोटी ते एकमेकांच्या जवळ असतात, भले ते परस्पर दूर का असणार. तुका म्हणे अवघे फिके भावाविन, मीठ नाही अन्न तेने न्याय. जसं अन्नामध्ये मीठ नसेल तर काय होईल? जर अन्नामध्ये मीठ नसेल तर त्या अन्नाला चवच येणार नाही. ते अन्न निरस लागल, चांगलं लागणार नाही, खावं देखील वाटणार नाही. म्हणजे थोडंसं जरी मीठ टाकलं तरी देखील अन्न हे इथे मीठ त्या अन्नाला एक चव आणून देतं आणि मग ती आलेली चव आपल्याला अन्न ग्रहण करण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी प्रवृत्त करते. आणि तसंच छान सकस अन्न जर आपण खाल्लं, चविष्ट अन्न जर आपण खाल्लं तर आपलं देखील उदरभरण झाल्याचं आणि तृप्त झाल्याचं एक समाधान आपल्याला मिळत असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारे जर अन्नात जर मीठ नसेल तर ते अन्न जसं फिकं होतं तसंच असतं. जर मनामध्ये कोणतं भाव नसेल, तुका म्हणे अवघे फिके भावाविन, म्हणजे जर आपल्या मनामध्ये कोणताच भक्तिभाव उरला नसेल, देवाप्रती जर आपली श्रद्धा कोणती राहत नसेल किंवा एखाद्या गोष्टीप्रती आपला विश्वास राहत नसेल, मन आपलं त्याप्रमाणे जर खंबीर राहत नसेल तर बाकीच्या सगळ्याच गोष्टी फिक्या आहेत. कारण अशा गोष्टीमधून परमार्थ साधता येत नाही. परमार्थ साधण्यासाठी मनामध्ये एक चांगला भक्तिभाव असला पाहिजे, एक दृढ विश्वास असला पाहिजे, तरच एक चांगल्या प्रकारे आपल्याला परमार्थ साधता येईल. अशा प्रकारच्या अभंगातून एक छान शिकवण आणि संदेश आपल्याला मिळालेला आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून. हे असे अभंग आपल्याला वरचेवर चांगल्या गोष्टीसाठी प्रेरणा देत राहतात. तोपर जय जय राम कृष्ण हरी.
परमार्थ